नमस्कार, फॅमिली, ड्रामा आणि झी5च्या या भागात आपले स्वागत आहे. तुमची आवडती मालिका अप्पी आमची कलेक्टर मध्ये गायतोंडे अप्पीला कार्यालयात आलेली एक निनावी चिठ्ठी देतो. मॅडम, ड्रग्जवरची कारवाई थांबवा, नाहीतर तुमचं कुटुंब परत कधीच पुण्यात दिसणार नाही. चिठ्ठीतला धमकावणारा मजकूर वाचून अप्पी अस्वस्थ होते. ही चिठ्ठी कोणी दिली? काहीच माहित नाही मॅडम. आणि ती तातडीने अर्जुनला आपल्या कार्यालयात बोलावून घेते. अर्जुन चिठ्ठी वाचून घटनेचे गांभीर्य लक्षात घेतो आणि अप्पीला काळजी न करण्यास सांगतो. काळजी करू नकोस मॅडम, तुम्ही काळजी करू नका, आम्ही योग्य ती काळजी करू. याच वेळी आर्याला तिच्या आईने दिलेला इशारा वजा सल्ला आठवतो. आता तुमची एंगेजमेंट झाली म्हणजे ती अजून इनसिक्युअर झाली असेल आणि तिला कोणत्याही परिस्थितीत अर्जुन परत हवा असेल म्हणून चाललंय हे सगळं. त्या दोघांना लांब ठेव, नाही तर तुझं लग्न होण्याआधी अर्जुन आणि अपर्णा जवळ येतील. बावरलेली आर्या अप्पी बद्दल शंका घेत आपल्या मनातील भीती अर्जुन समोर व्यक्त करते. तू आणि अपर्णा मॅडम परत एकत्र याल का? अर्जुन आर्याला समजून घेतो आणि तिला सांगतो की तो असे काहीही वागणार नाही ज्यामुळे तिला त्रास होईल. माझ्यावर विश्वास ठेव. हो. निघायचं? येस सर. त्याचप्रमाणे महाराष्ट्राची नंबर 1 ची मालिका तुला शिकवीन चांगलाच धडामध्ये एवढं काही घडतंय की तुम्ही पाहून थक्क व्हाल. यो शर्ट घातला तर लगेच कशाला काढायचा? भुवनेश्वरी अधिपतीसाठी आणलेले कपडे जाळते. त्यामुळे घरात चिंतेचे वातावरण निर्माण होते. कपडे का जाळायला लागलात तुम्ही? भुवनेश्वरी अधिपतीला सांगते की हे कपडे आणण्यासाठी तिने किती मेहनत घेतली होती. गेले 4 दिवस आम्ही वन फिरत होतो अधिपती, पण आता तुम्हाला हे कपडे जर घालायचे नसतील तर काय करणार आम्ही? भाऊक झालेला अधिपती तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. पण मी ते घालणार म्हणलो होतो का नाही? घालणार नाही असं म्हणलो होतो काय? पण भुवनेश्वरी डोळ्यातून अश्रू ढाळत कपटी चाल खेळण्याचा प्रयत्न करते. माफ करा आम्हाला. तुम्ही आता बास करा आणि आता मी माझी चूक सुधारतो. नंतर अधिपती भुवनेश्वरीने आणलेला शर्ट वाढदिवशी घालतो. भारी शर्ट. ते बघून भुवनेश्वरी सुखावते. पुढे भुवनेश्वरी अक्षराला शिक्षा सुनावते. आजपासून 2 दिवस तुम्ही अधिपतींच्या खोलीचा उंबरा ओलांडायचा नाही. ती शिक्षा ऐकून अक्षरा अक्षरशः स्तब्ध होते. दुर्गा आणि चंची मात्र यामुळे सुखावतात. ही शिक्षा काय दिली तिने? चारुहास अक्षराशी या शिक्षेबद्दल विचारपूस करतो आणि तिला एक मार्ग सुचवतो. पण खोलीत जायचा तो काही एकमेव मार्ग नसतो. उंबरा न ओलांडताही खोलीमध्ये जाता येतं. त्यावर अक्षरा विचार करू लागते. उभा महाराष्ट्र ज्या मालिकेचा फॅन आहे त्या सारं काही तिच्यासाठी मध्ये अशी अनेक नाट्यमय वळणं येत आहेत की ती पाहून तुमचे पुरेपूर मनोरंजन होईल. ह्या सगळ्यातला माका काय मिळू शकता ता तुम्ही बघा नीट सांगा, म्हणजे कसा मी माझो हिस्सो मागूक मोकळी. एकीकडे घराच्या वाटण्या होणार म्हणून व्यथित झालेला रघुनाथ स्वतःला एका खोलीत कोंडून घेतो. त्याला भावना अनावर होतात. दादा मामा, हे बघ, मी तुला वचन देतो, मला काही नकोय. मला श्रीनू दादा मामाला पोट तिडकीने समजावण्याचा प्रयत्न करतो. दादा मामा, असं नको ना रे, स्वतःला त्रास करून घेऊ. सोबत बंधू, उमा आणि ओवीही असतात. तर दुसरीकडे इस्टेटीला हपापलेली लाली वकिलाला घरी बोलावते. तर वकील साहेब, आमच्या इस्टेटीच्या ना वाटण्या करूच्या चाललेल्या आहोत. तर एक मुलगी म्हणन माका त्यातला काय काय मिळू शकता ता माका समजून घेऊचा. रघुनाथ कसला तरी विचार करून खोलीतून बाहेर येतो. कसा केलास? आपण लालिताईंशी सुद्धा बोलूया, समजवू त्यांना. प्रॉपर्टीसाठी अधीर झालेल्या लालीला आपल्या वाटणीला काय येणार हे वकिलाकडून लवकरात लवकर जाणून घ्यायची ओढ लागते. आधी मला सगळा हिशोब मांडावा लागेल, मग त्यात कोणाचे किती हिस्से हे सगळं बघतो आणि सांगतो तुम्हाला. लाली आणि वकिलाचे बोलणे मंजू चोरून ऐकते आणि या घरात आता पुढे महाभारत घडणार याची तिला भनक लागते. रघुनाथ सगळे घरी असताना वकिलाला घेऊन येतो.
वकिलाला बघून सर्व शॉक होतात. त्यांच्या डोळ्यात प्रश्न आणि चेहऱ्यावर या घराच्या भविष्यात पुढे काय वाढून ठेवलंय याची चिंता स्पष्ट दिसते. आणि बरं का प्रेक्षक हो, ज्या मालिकेने तुमच्या हृदयात घर केलंय त्या पुन्हा कर्तव्य आहे मध्येही खूप टर्न अँड ट्विस्ट आलेत. दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना वसू आणि आकाशला अचानक कळते की उद्याच त्यांचा साखरपुडा आहे. काय? हे ऐकून वसू घरच्यांना विचारते, हे सर्व कधी ठरले? अगं मगाशी नाही का फोन आला होता तुझ्या सासरकडून, तेव्हाच ठरलं. साखरपुड्याचा दिवस उजाडतो. तयार झालेल्या आकाशला पाहून त्याचे घरचे आनंदून जातात. दुसरीकडे वसूचेही नटणे सुरू असते. इथे नटलेल्या वसूला पाहून सुशीला आनंदाने भारावून जाते. किती सुंदर दिसतेस. नंतर सुशीला आकाशसाठी आणलेली अंगठी वसूला दाखवते. पण अंगठी पाहताच वसूला तिचा भूतकाळ आठवतो. जुन्या आठवणींमुळे ती पार कोलमडून जाते आणि स्वतःला एका खोलीत बंद करून घेते. सुशीलाला वसू अशी का वागते ते कळत नाही. त्यामुळे ती तिला दार उघडण्यासाठी विनवणी करते. वसू अगं दार का बंद केलंस बाळा, दार उघड. भूतकाळाच्या आठवणींनी खचलेल्या वसूकडून काहीच उत्तर न मिळाल्यामुळे सुशीला तिला शपथ घालते, दार उघड नाही तर माझं मेलेलं तोंड पाहशील वसू. शेवटी आपल्या भावनांना आवर घालत वसू दार उघडते. सुशीला तिला दार लावून घेण्याचे कारण विचारते. आई, मी कशी उभी राहू ग साखरपुड्यासाठी, सांग. इतक्यात सुधीर तिथे येतो. पण आपला कटू भूतकाळ जसजसा वसू सांगू लागते, शेजारच्या 14 वर्षाच्या मुलाला बघून हसले. ही संशय सर काहीतरी ठेवलं होतं त्याने मला. तस तसे सुधीर आणि सुशीला हतबल होतात. प्रेक्षक हो, ही फक्त एक झलक झाली. या मालिकांचे संपूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी आता झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व मालिका कधीही कुठेही, तेही एकदम फ्री. फक्त झी5 वर, कारण झी5 टीव्ही आहे आपला टीव्ही.